ज्या दिवसापासून YouTubeचा मॉनिटायझेशन क्रायटेरिया हा चेंज झालेला होता, त्या दिवसापासून माझे सगळे नवीन यूट्यूबर हे खूप टेन्शनमध्ये आलेले होते, की आमच्याकडून जो जुना YouTube मॉनिटायझेशन क्रायटेरिया होता, तो कंप्लीट होत नव्हता. तर आता हा जो नवीन मॉनिटायझेशन क्रायटेरिया आहे, हा आम्ही कसा कंप्लीट करू आणि कसं आमचं चॅनल मॉनिटाईज करू किंवा कसे आम्ही YouTubeवरून पैसे कमवू, कसं आम्ही YouTubeवरतून सक्सेस होऊ. खूप मोठं टेन्शन आलेलं होतं तुम्हाला सगळ्यांना. पण बघा मी बोलली होती, की तुम्हाला YouTube यावरती काहीतरी सोल्युशन नक्की काढेल. तर YouTubeने यावरती सोल्युशन काढलेलं आहे. तर बघा YouTubeने यावरती एक भन्नाट सोल्युशन काढलेलं आहे. तुमचा जो YouTubeचा नवीन क्रायटेरिया आहे, तो नवीन मॉनिटायझेशन क्रायटेरिया कंप्लीट करण्यासाठी. तर YouTube आपल्याला काय करत आहे, ह्या क्रायटेरिया थ्रू आपला जो वॉच टाईम आहे, आपले जे सबस्क्रायबर आहे, ते कंप्लीट करण्यासाठी मदत करणार आहे आणि ते जे नवीन अपडेट आहे, ते म्हणजे आहे, की यानंतर YouTubeवरती तुमच्या व्हिडिओजवरती पब्लिक व्ह्यूज हे काउंट केले जाणार आहे. आता पब्लिक व्ह्यूज काय आहे हे समजून घ्या आणि त्यानंतर या पब्लिक व्ह्यूजचा फायदा घेऊन आपला चॅनल आपण 1 महिन्यात कसा मॉनिटाईज करू शकतो, अशी इन डिटेल माहिती मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कारण आजचं जे नवीन अपडेट आहे, हे नवीन युट्यूबरसाठी एकदम भन्नाट अपडेट ठरणार आहे. कारण जेवढं जे जुनं अपडेट होतं चॅनल मॉनिटायझेशन क्रायटेरिया चेंज झाल्याचं, त्याने जे तुम्हाला टेन्शन आलेलं होतं, ते टेन्शन ह्या जे अपडेट आहे, नवीन अपडेट, आता हे नवीन अपडेट आजपासून चालू होणार आहे आणि त्या अपडेटमुळे नक्कीच तुम्हाला सगळ्या नवीन युट्यूबरला टेन्शन जे होतं ते टेन्शन गायब होणार आहे. याचं मी तुम्हाला काय करते कॉन्फिडन्स देते. कारण जे नवीन अपडेट आहे ते तुम्ही व्यवस्थित पूर्णपणे समजून घेतलं. त्या नवीन अपडेट्स थ्रू तुमचा चॅनल कसा मॉनिटाईज करायचा या ए टू झेड गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या, तर नक्कीच तुम्ही काय करू शकता, अवघ्या 1 महिन्यात तुमचा चॅनल मॉनिटाईज करू शकता. तो कसा करायचा इन डिटेलमध्ये मी सगळी माहिती व्हिडिओमध्ये सांगणार. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करता शेवटपर्यंत बघा. कारण जे नवीन अपडेट आहे, ते नवीन अपडेट तुम्हाला कळलेलं नाहीये. तुम्ही फक्त म्हणत आहात का YouTube आपले व्हिडिओचे व्ह्यूज वाढवणार आहे. मग नक्की ते कसे वाढवणार? त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? मग ते केल्यानंतर आपला चॅनल मॉनिटाईज कसा करायचा? अशी इन डिटेल माहिती स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाइप करायला विसरू नका. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन आपल्या चॅनलवरती केलं जावं, तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाइप करायला विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण असे भन्नाट व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही यासाठी. तर चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा सगळ्यात आधी YouTubeचं जे नवीन अपडेट आहे ते काय आहे समजून घ्या. आतापर्यंत YouTube काय करत होता, आपले फक्त जे रिअल व्ह्यूज होते, ते रिअल व्ह्यूज काय करत होता, आपल्या व्हिडिओच्या खाली शो करत होता. पण आता YouTube काय करणार आहे, आपल्या व्हिडिओजवरती ऑडियन्सने फक्त क्लिक केलं, फक्त व्हिडिओ ओपन केला, तरी तो व्ह्यूज काय होणार आहे, आपल्या व्हिडिओच्या खाली काउंट होणार आहे. मग नक्की आता याने फायदा काय होणार बघा. आतापर्यंत काय होतं, व्हिडिओ ओपन केल्यानंतर 8 मिनिटाचा व्हिडिओ असेल, तर त्या 8 मिनिटाच्या व्हिडिओपैकी ऑडियन्सने तुमचा 2 मिनिटाचा व्हिडिओ बघितला, तो व्ह्यूज काउंट केला जात होता किंवा तुमच्या व्हिडिओ खाली शो केला जात होता. पण आता तसं नाहीये. तुमचा व्हिडिओ फक्त ऑडियन्सने ओपन करायची गरज आहे. ओपन केला, क्लिक केलं, व्ह्यूज हा काउंट झाला. आता तुम्हाला मी आधीपर्यंत सांगितलं होतं, की शॉर्ट हा लवकर व्हायरल व्हायचा, लाँग व्हिडिओ हा व्हायरल होत नव्हता. पण आता मी तुम्हाला सांगेल, की जेवढ्या प्रमाणात तुमचं शॉर्ट व्हायरल होणार, त्याच पद्धतीने तुमचा काय होणार आहे, लाँग व्हिडिओ पण आता व्हायरल होणार आहे. तो कसा होणार ते समजून घ्या. आता शॉर्ट काय व्हायचं, शॉर्टवरती क्लिक केलं, की आतापर्यंत YouTubeने हा क्रायटेरिया काढलेला होता फक्त शॉर्टसाठी, की शॉर्ट ओपन केला, लगेच शॉर्टला काय व्हायचा, व्ह्यूज काउंट व्हायचा. त्यामुळे जास्तीत जास्त YouTube काय करायचा, जेवढे जास्त व्ह्यूज वाढायचे, तेवढं जास्तीत जास्त तुमचा शॉर्ट हा काय करायचा, पुश करायचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. पण लाँग व्हिडिओचं कसं व्हायचं, तुमचा एंगेजिंग टाइम बघितला जायचा. एंगेजिंग टाइम नंतर तुमचा जो व्ह्यूज आहे तो काउंट केला जायचा. मग नवीन युट्यूबर असल्यामुळं क्रिएशन खूप छान जमत नाही, कंटेंट खूप छान बनवता येत नाही. त्यामुळे काय व्हायचं, तुमचा व्हिडिओ ऑडियन्स लगेच स्किप करायचा. स्किप केल्यामुळे तुमचा व्ह्यूज काय केला जायचा नाही, काउंट केला जायचा नाही. पण आता तुम्हाला फक्त मेहनत ही करायची आहे, कंटेंटपेक्षा जास्त मेहनत तुम्हाला तुमच्या थंबनेलवरती करायची आहे. जेवढा जास्त इम्प्रेसिव्ह थंबनेल बनवता येईल, जेवढी जास्त तुम्हाला मेहनत थंबनेलमध्ये देता येईल, थंबनेलमध्ये नक्की काय कीवर्ड्स टाकायचे आहे, की ऑडियन्सने तुमचा व्हिडिओ हा बघितलाच पाहिजे. यासाठी तुम्हाला जेवढी मेहनत घेता येईल तेवढी मेहनत घ्या. जेवढी कंटेंटला घेणार नाही मी सांगेल, तेवढी तुम्ही थंबनेलला घ्या. कारण आता थंबनेलवरून तुमचा चॅनल ग्रो होणार, तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार. तो कसा बघा, थंबनेल आवडला, तुमचा ऑडियन्स तुमच्या व्हिडिओजवरती क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर व्ह्यूज हा काउंट होणार. आता नवीन युट्यूबर चॅनल ग्रो कसा करतो किंवा चॅनल मॉनिटाईज कसं होतो हे समजून घ्या.
ज्यावेळेस नवीन युट्यूबरचा चॅनल चालू होतो, त्यावेळेस YouTube काय करत नाही, लगेच 1000 10,000 लोकांना तुमचा व्हिडिओ हा पाठवत नाही किंवा रिकमेंड करत नाही किंवा प्रमोट करत नाही. तो सुरुवातीला 5च लोकांना काय करतो, प्रमोट करतो. पण त्या 5 लोकांपैकी पण जर तुमचा व्हिडिओ 4च्या 4 किंवा 5च्या 5 लोकांनी काय केला, कंटेंट छान नाही म्हणून स्किप करून टाकला. तिथंच तुमचा व्हिडिओ हा काय झाला, 0 व्ह्यूज झाला. 0 व्ह्यूज असल्यामुळे काय करतो YouTube अल्गोरिदम तुमचा व्हिडिओ हा तिथेच डाउन करायचा. नवीन युट्यूबरला चॅनलचा ग्रो करण्यासाठी किंवा चॅनलचे व्ह्यूज वाढण्यासाठी कुठेही स्कोप नव्हता. पण आता नवीन युट्यूबरला फक्त सुरुवातीला थंबनेलवरती फोकस करायचा आहे. तुमचे व्ह्यूज काउंट झाले. YouTubeने 4 लोकांना पाठवला. त्या 4ही पैकी तुम्हाला 4ही लोकांनी तुमच्या व्हिडिओजवरती क्लिक केलं. तुमच्या थंबनेलला बघून YouTube काय करेल, अजून 100 लोकांना पाठवेल. त्या 100 पैकी 90 लोकांनी जरी तुमच्या व्हिडिओजला क्लिक केलं, तर YouTube काय करेल, अजून 1000 लोकांना पाठवेल. या पद्धतीने तुमच्या पहिल्या व्हिडिओपासूनच काय होणार आहे, तुमचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त काय होणार आहे, पुश होणार आहे किंवा जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येणार आहे. पण आता बघा तुमचे वॉच टाईम कसा वाढणार हे समजून घ्या. कारण ज्यावेळेस काय करतो, एखादा व्ह्यूअर आहे, तुमचा व्हिडिओ ओपन करतो. तो सगळ्यात आधी तुमच्या व्हिडिओज खाली किती व्ह्यूज आलेले आहे, ते व्ह्यूज बघून तुमचा व्हिडिओ ओपन करतो. मग एखाद्या तुमच्या व्ह्यूज जास्त आलेले आहे व्हिडिओ खाली, नवीन युट्यूबर असताना पण एवढे व्ह्यूज आलेले आहे, नक्कीच या व्हिडिओमध्ये काहीतरी चांगला कंटेंट आहे. मग समोरच्याला तो कंटेंट नाही आवडला तरी तो काय करतो, जबरदस्तीने तुमचा तो पूर्ण व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करतो. कारण एवढे व्ह्यूज आलेले आहे आणि एवढ्या लोकांनी व्हिडिओ बघितलेला आहे, नक्कीच काहीतरी चांगला कंटेंट आहे. त्यामुळे ऑटोमॅटिक वॉच टाईम तर वाढत आहे. पण आता तुमचा प्रश्न असेल, की आमचा 8000 तास वॉच टाईम कसा कंप्लीट करायचा? आता तो करण्यासाठी एक भन्नाट ट्रिक्स आहे. ती भन्नाट ट्रिक्स पण मी तुम्हाला लगेच सांगते, ठीक आहे? तर बघा त्याआधी समजून घ्या, की YouTubeचे हे जे नवीन अपडेट आहे, YouTubeने स्वतः का आणलेलं आहे? तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेलं पण आहे. YouTube स्वतः सांगत आहे, की आमचं टार्गेट आहे, की जे नवीन युट्यूबर आहे, त्यांच्या व्हिडिओजला नक्की किती व्ह्यूज येत आहे, पब्लिक व्ह्यूज. नक्की किती लोकांपर्यंत त्यांचा व्हिडिओ हा पोहोचला जात आहे किंवा त्यांचा चॅनल ग्रो करण्यासाठी, त्यांना ब्रँड स्पॉन्सरशिप किंवा कोलॅबोरेशन मिळण्यासाठी ॲक्चुअल जे व्ह्यूज येत आहे त्यांच्या व्हिडिओजवरती, ते YouTubeला कळणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहीत आहे, ब्रँड स्पॉन्सरशिप असेल, कोलॅबोरेशन असेल, हे चॅनल मॉनिटाईज होण्याच्या आधीच आपल्याला मिळायला सुरुवात होते. ते कशावरून होते? तुमच्या व्हिडिओजवरती किती व्ह्यूज येतात यावरती. पण आतापर्यंत एंगेजिंग व्ह्यूज काउंट केले गेल्यामुळं नवीन युट्यूबरला ब्रँड स्पॉन्सरशिप खूप कमी मिळायच्या. पण आता फक्त व्ह्यूज बघून काय करणार, ब्रँड स्पॉन्सरशिप किंवा कोलॅबोरेशनवाले तुम्हाला स्वतःहून मेलला कॉन्टॅक्ट करतील, कारण तुमच्या व्हिडिओजला जास्त व्ह्यूज येणार. पण आता बघा व्ह्यूज तर वाढले तुमचे, पण तुम्हाला आता सबस्क्रायबर आणि वॉच टाईम कसा गेन करायचा हे मी तुम्हाला सांगते. तर त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, मी वॉच टाईमसाठी सांगते, कारण भरपूर लोकांना सबस्क्रायबरचं टेन्शन कमी आहे आणि वॉच टाईमचं टेन्शन हे जास्त आहे. आता वॉच टाईम कसा कंप्लीट करायचा यासाठी लक्ष द्या. YouTubeने आता काय केलेलं आहे, शॉर्ट, लाईव्ह आणि लाँग व्हिडिओ या तिघांसाठी सेम रूल आणलेला आहे. सेम रूल म्हणजेच काय, तुमचा जो व्हिडिओला ॲक्चुअल व्ह्यूज आलेला आहे, तो व्ह्यूज काय केला जाणार आहे, आता इथं काउंट केला जाणार आहे. आणि त्यासोबत YouTubeने अजून एक त्यामध्ये अपडेट सांगितलेलं आहे, की ते अपडेट काय आहे. आतापर्यंत काय व्हायचं, ज्यावेळेस आपण व्हिडिओ ओपन करायचो, सपोज मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि माझा व्हिडिओ काय केलेला आहे, माझ्या एखाद्या ऑडियन्सने बघितलेला आहे. पण त्या ऑडियन्सला इन केस काहीतरी काम आलं, बरोबर? काहीतरी काम आलं म्हणून त्याला तो व्हिडिओ बंद करावा लागला. पण ऑडियन्सने जर नंतर येऊन ज्यावेळेस त्याचं काम संपलेलं आहे, त्यावेळेस त्याने माझा व्हिडिओ येऊन परत ओपन केला. कारण त्या महत्त्वाचा व्हिडिओ होता. लाईव्ह कसं चालू करायचं त्याला माहीत नव्हतं. मग त्याने तो व्हिडिओ डबल येऊन माझा ओपन केला. पण आत्तापर्यंत YouTubeचा क्रायटेरिया काय होता? त्याने डबल व्हिडिओ चालू केला म्हणजे परत प्ले केला, तर तो व्ह्यूज काउंट केला जात नव्हता, जरी त्याने माझा व्हिडिओ हा पूर्ण बघितला तरी. पण आता काय होणार आहे, तुमचा जो ऑडियन्स आहे, त्याने तुमचा व्हिडिओ 5 वेळेस ओपन करू द्या, 10 वेळेस ओपन करू द्या, 15 वेळेस ओपन करू द्या. प्रत्येक वेळेस तुमच्या व्हिडिओमध्ये व्ह्यूज काउंट केल्या जाणार आहे. आता तुम्हाला नक्कीच कळालं असेल, की यासाठी मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स काय सांगणार आहे तुमचा वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी. तर ट्रिक्स ही आहे, की तुम्ही एका मोबाईलवरून किती वेळेस तो व्हिडिओ ओपन केला, तरी आता त्याचा वॉच टाईम हा काउंट केला जाणार आहे किंवा व्ह्यूज हा काउंट केला जाणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरात 4 ते 5 मेंबर असतील. त्या 4 ते 5 मेंबरच्या मोबाईलमध्ये 4 ते 5 वेगवेगळ्या प्रकारचे मेल आयडी असतील. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता, सुरुवातीला आपल्याला व्ह्यूज आणायचे आहे फक्त. एकदा का तुमच्या व्हिडिओवरती 100-200 व्ह्यूज आले, की ऑटोमॅटिक YouTube काय करणार, पहिल्या 1 तासामध्ये जर तुमच्या व्हिडिओमध्ये 100-200 व्ह्यूज आले, तर YouTubeला कळतं, की नवीन YouTube चॅनल असताना सुरुवातीच्या 1 तासामध्ये 100 ते 200 व्ह्यूज म्हणजे खूप जास्त झाले. मग तो अजून जास्तीत जास्त ते 24 तासामध्ये तुमच्या व्हिडिओला प्रमोट करतो किंवा तुमच्या व्हिडिओचे जास्तीत जास्त इम्प्रेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवतो. मग सुरुवातीचा 1 जो तास आहे, 2 तास आहे, ते आपल्याला टार्गेट ठेवायचे आहे, की त्यामध्ये आपल्यालाच आपले 100 किंवा 200 व्ह्यूज आणायचे आहे.
आता ते 100 ते 200 व्ह्यूज कसे आणायचे? तुमच्या मोबाईलमध्ये 5 मेल आयडी, तुमच्या आईच्या मोबाईलमध्ये मेल आयडी, बहीण असेल, बहिणीच्या ह्याच्यामध्ये बाबा असतील, आजोबा असतील, सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये 5 मेल आयडी ओपन करायचे. एका मेल आयडीवरून तो व्हिडिओ तुम्ही अपलोड केल्यानंतर एका वेळेस बघायचा आहे, जास्त वेळेस बघायचा नाहीये. मी काय सांगते व्यवस्थित समजून घ्या. तर आपल्याला मॉनिटायझेशन पॉलिसी पण काय करायचं नाही, उल्लंघन करायचं नाहीये. काय करायचं आहे, तुमचा व्हिडिओ हा फक्त एकदा पूर्ण वॉच करायचा आहे. मग 5 मोबाईल असतील तर एका मोबाईलमध्ये 5 मेल आयडी. मग 5 वेळेस एका मोबाईलमधून बघितलं जाईल, म्हणजेच तुमचे 25 व्ह्यूज आले. आता 25 व्ह्यूज आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, परत 10 मिनिटांनी तो व्हिडिओ काय करायचा आहे, फक्त ओपन करायचा आहे, बघायचा नाहीये. कारण आता फक्त क्लिक जरी केलं तरी तुमचा व्ह्यूज हा काउंट केला जाणार नाही. असं तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीच्या 1 ते 2 तासामध्ये तुमचा प्रत्येक मेल आयडीवरून तो व्हिडिओ 4 ते 5 वेळेस ओपन करायचा आहे. मग आता एका मेल आयडीवरून 4 ते 5 व्ह्यूज आले. एका मोबाईलमध्ये 5 मेल आयडी आहे. 25 व्ह्यूज तुमचे एका मोबाईलमधून झाले. आईचा असेल त्याच्यातून 25, बाबांचा असेल 25, असे 5 जरी मोबाईल असले तर 100 व्ह्यूज काय होत आहे, ऑटोमॅटिक 1 तासात तुमच्या व्हिडिओला येऊन जात आहे. त्यामुळे काय होतं, तुमच्या व्हिडिओचा जो अल्गोरिदम आहे तो अल्गोरिदम 1 तासामध्ये बिल्ड होतो आणि बिल्ड झाल्यामुळे काय होतं, YouTube अजून 1000 लोकांना, 100 व्ह्यूज आल्यानंतर अजून 1000 लोकांना तुमचा व्हिडिओ काय करणार आहे, पुश करणार आहे, पाठवणार आहे. त्या 1000 लोकांनी तुमचा व्हिडिओ फक्त ओपन केला तर 1000 व्ह्यूज काउंट केले जाणार आहे. 1500 व्ह्यूज आले, YouTube अजून 3000 लोकांना पाठवेल. असं YouTubeचं गणित हे वाढत चालतं नवीन युट्यूबरसाठी. जेव्हा तुम्ही जुने होतात तेव्हा तुमचा व्हिडिओ हा लिमिट नसतं. जेवढा त्याला पॉसिबल आहे, जेवढे ऑडियन्स त्याच्या व्हिडिओला सर्च करणार आहे, तेवढ्या लोकांपर्यंत पाठवतो. नवीन चॅनल असताना तुम्हाला लिमिटेशन असतं. ते लिमिटेशन समजून घ्या आणि त्यानुसार चॅनलवरती काम करा. आता ह्यामुळे काय होणार आहे बघा, जसे तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज वाढणार, ऑडियन्सला हे क्लिक होणार आहे, की हा व्हिडिओमध्ये दमदार कंटेंट आहे आणि तो जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करा. यामुळे काय होणार आहे, तुमचे सबस्क्रायबर तर वाढणार आहे, कारण कंटेंट छान आहे म्हणून ऑडियन्स तुमचा व्हिडिओला सबस्क्राईब करणार आहे. तुमचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला व्ह्यूज आल्यामुळे काय होणार आहे, जे नंतरचे ऑडियन्स येणार आहे ते जास्तीत जास्त व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करणार आहे, की नक्की ह्या कंटेंटमध्ये काय जबरदस्त कंटेंट आहे. त्यामुळे मी तुम्हाला जर नवीन युट्यूबर असेल तर सांगेल, की कंटेंटवरती तुम्ही जेवढं आतापर्यंत लक्ष देत होते तेवढंच लक्ष तुम्हाला त्याच्यापेक्षा डबल टिबलने लक्ष तुम्हाला तुमच्या थंबनेलवरती द्यायचं आहे. आणि ह्या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा चॅनल हा अवघ्या 1 महिन्यात काय करायचं आहे, मॉनिटाईज करायचं आहे. चॅलेंज ठेवायचं आहे, की रोज आपल्याला 1 व्हिडिओ बनवायचा आहे कमीत कमी आणि जास्तीत जास्त तुम्ही बनवू शकता 2 व्हिडिओ. सकाळी 1 अपलोड करायचा, संध्याकाळी 1 अपलोड करायचा. आता सकाळी अपलोड करताना लक्षात ठेवा 6 ते 7 वाजेच्या दरम्यान करा आणि संध्याकाळी पण 6 ते 7 वाजेच्या दरम्यान अपलोड करा. जर ह्या पद्धतीने तुम्ही 2 व्हिडिओ अपलोड केले आणि ज्या पद्धतीने मी ट्रिक्स सांगितलेल्या आहे व्ह्यूज आणण्यासाठी, वॉच टाईम वाढवण्यासाठी, त्या पद्धतीने जर तुम्ही ट्रिक्स फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा व्हिडिओ YouTube जास्तीत जास्त बूस्ट करून तुमचा 1 महिन्यात तुमचा वॉच टाईम आणि सबस्क्रायबरचा क्रायटेरिया हा नक्कीच कंप्लीट होईल. तर तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करून बघा चॅनल ग्रो करण्यासाठी. तर तुम्हाला YouTubeचे हे नवीन अपडेट कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण आपल्या चॅनलवरती असेच YouTube संबंधित नवनवीन अपडेट्स असतील किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते किंवा तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी काही भन्नाट ट्रिक्स आपल्या चॅनलवरती रेग्युलरली घेऊन येत असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.